नमस्कार मंडळी. तर मी आत्ता बिल्डिंगच्या बेसमेंटला आलेली आहे कचरा टाकण्यासाठी. तर इथे आमच्या बिल्डिंगमध्ये ना कचरा टाकण्यासाठी कशी सोय केलेली असते तर मी तुम्हाला दाखवते आज. तर हा बघा, मी कचरा टाकण्यासाठी आलेली आहे. तर इथे बेसमेंटले ना सेपरेट अशी रूम केलेली असते. तर मी तुम्हाला आतमध्ये दाखवते आता. तर तुम्हाला इकडे दिसत असेल बघा, इकडे वेगवेगळ्या कलरचे बीन ठेवलेले आहेत. हे जे ब्लॅक बीन आहेत याच्यामध्ये घरातला जो आपला ओला कचरा असतो त्याच्यासाठी ठेवलेले आहेत. तर ह्या अशा ब्लॅक बॅगमध्ये ना टाकून त्याच्यामध्ये टाकला जातो. त्याचबरोबर इकडे ब्लू कलरची बीन आहेत. याच्यामध्ये जे आपले पेपर टाईप सगळे जे वेस्ट असतं ना त्याच्यामध्ये टाकलं जातं. आणि जे आपल्या काचेच्या बॉटल आहेत त्याच्यासाठी असं येलो कलरचं बीन ठेवलेलं असतं. आणि जे आपलं रिसायकलमध्ये जे घरातला कचरा असतो म्हणजे बॉटल, प्लास्टिकच्या बॉटल आहे, त्याच्यासाठी अशा ब्ल्यू कलरच्या बॅग्स भेटलेल्या असतात. त्या अशा सेपरेट साईडला ठेवल्या जातात. ते जे कचरा गोळा करणारे असतात त्यांचा एक फिक्स डे असतो, त्या दिवशी ते कचरा घेऊन जातात. आपल्याला फक्त असं बिल्डिंगच्या बेसमेंटला अशा बीनमध्ये आणून टाकावं लागतो. तरी ते बिल्डिंगमध्ये ना कचरा टाकण्यासाठी अशा वेगवेगळ्या कलरचे बीन ठेवलेले असतात, ज्याच्यामध्ये आपण कचरा डिवाईड करून टाकावा लागतो. जर समजा आपण कचरा मिक्स करून टाकला तर आपल्याला खूप जास्त फाईन बसू शकतो. त्यामुळे ज्यावेळेला आपण कचरा टाकतो त्यावेळेला वेगवेगळा डिवाईड करून टाकावा लागतो. तर कसा वाटला हा आपला शॉर्ट ब्लॉग मला कमेंट करून सांगा.